क्रिकेट कोणासाठीच थांबत नाही। इंग्लंड विरुद्धची 5वी टेस्ट भारताने जिंकली आणि 5 मॅचची सिरीज 2-2 न बरोबरीत आणली। या विजयानंतर भारताचा माजी प्लेयर इरफान पठाण याने हे ट्विट केलं। या ट्विटमध्ये इरफाननं कोणाचंच नाव घेतलं नाही, पण त्याचा रोख कुणाकडे होता हे वेगळं सांगायची गरज नाही। विराट कोहली आणि रोहित शर्मा सिरीजच्या आधी भारताच्या या दोन मोठ्या प्लेयर्सनी अचानक रिटायरमेंट घेतली। त्याआधी अश्विननं इंटरनॅशनल क्रिकेट सोडलं होतं। सोबतच जसप्रीत बुमराहच्या फिटनेसचाही इश्यू होता। या सिरीजमध्ये बुमराह सगळ्या मॅचेस खेळणार नाही हे आधी स्पष्ट झालं होतं। त्यामुळे इंग्लंडमध्ये भारताची यंग टीम कशी खेळेल हा प्रश्न अनेकांना पडला होता। पण या सिरीजमधल्या परफॉर्मन्स नंतर याची उत्तरं मिळाली आहेत। इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव एका टाइमला या फास्ट बॉलर्सच्या जोरावर इंडियन टीम विदेशी टूर्स गाजवायची। ते टीममधून बाहेर गेले आणि भारताच्या बॉलिंग लाईनअपची धार गेल्याच्या चर्चा झाल्या। पण आता ही सिरीज बरोबरीत राखण्यात भारताच्या फास्ट बॉलर्सनंच महत्त्वाची भूमिका बजावली आहे। तर रोहित आणि विराट नंतर कोण या प्रश्नाचं उत्तरही या सिरीजमुळे काही प्रमाणात मिळालंय। त्यामुळे आता भारताच्या लेजेंडरी प्लेयर्सना यंग इंडियानं रिप्लेस केल्याच्या चर्चा होत आहेत। या चर्चा नेमक्या आहेत काय? भारताच्या लेजेंडरी प्लेयर्सना यंग प्लेयर्सनं खरंच रिप्लेस केलंय का? हे प्लेयर्स नक्की कोण आणि त्यांची रिप्लेसमेंट कोण, सगळ्याची माहिती जाणून घेऊया त्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू। इंग्लंड विरुद्धची सिरीज सुरू होण्याआधी या एका प्लेयरच्या नसण्याबाबत सर्वाधिक चर्चा झाली। तो प्लेयर म्हणजे अर्थातच विराट कोहली। किंग कोहली गेल्या 10 वर्षांपासून भारताच्या टेस्ट टीमचा चेहरा होता। भारताला टेस्ट क्रिकेटमध्ये जुनं वैभव मिळवून देण्याचं काम त्याच्या कॅप्टन्सीमध्ये झालं। पण ही सिरीज सुरू होण्याआधी विराटनं अचानक टेस्टमधून रिटायरमेंट जाहीर केली। त्याचा हा निर्णय अनपेक्षित होता। इंग्लंडच्या अवघड दौऱ्यावर विराटसारखा अनुभवी प्लेयर नसणं हा भारतासाठी मोठा धक्का होता। विराट फक्त लीडरच नव्हता, तर बॅटर म्हणूनही त्याचे आकडे जबरदस्त होते। त्यामुळे त्याला रिप्लेस करणारा प्लेयर या दोन्ही फ्रंटवर तेवढाच ताकदीचा हवा होता। या सिरीजमध्ये त्याची ही जागा घेणारा प्लेयर ठरला शुभमन गिल। सिरीज सुरू होण्याआधी टीम मॅनेजमेंटनं शुभमन गिलला भारताचा नवा टेस्ट कॅप्टन घोषित केलं। सोबतच आणखी एक मोठा निर्णय घेतला, तो म्हणजे गिलला 4थ्या नंबरवर बॅटिंगला पाठवण्याचा। गिलच्या आधी गेली 10 वर्ष हा नंबर विराटचा होता। त्याच्या आधी सचिन तेंडुलकर या नंबरवर खेळायचा। म्हणजेच गिलकडे असणारी जबाबदारी प्रचंड मोठी होती। तो यात अगदी 100% खरा उतरला। शुभमन गिलची या सिरीजमधली आकडेवारी एकदा सांगतो। 5 मॅच, 10 इनिंग्स, 754 रन्स, 4 सेंचुरी आणि 75चं एव्हरेज। हा परफॉर्मन्स जबरदस्त आहे। या सिरीजमध्ये गिलचं एक वेगळंच रूप दिसलं, जे याआधी कधीही पाहायला मिळालं नव्हतं। गिल नंतर या सिरीजमध्ये सर्वाधिक रन्स करणारा प्लेयर जो रूट आहे, ज्याचे रन्स गिलपेक्षा 200 न कमी आहेत। यावरूनच गिलनं या सिरीजमध्ये कशा प्रकारे बॅटिंग केली हे लक्षात येतं। गिलनं लीड्समध्ये 147 धावांची इनिंग खेळून सिरीजची शानदार सुरुवात केली। त्यानंतर एजबॅस्टन टेस्टमध्ये त्यानं 269 आणि 161 रन्स केले। मँचेस्टर टेस्टमध्ये त्यानं 103 रन्स मारून भारताला मॅच ड्रॉ करण्यास मदत केली। 25 वर्षीय गिलचा या सिरीज आधीचा बेस्ट स्कोर 128 होता, जो त्यानं 2023 मध्ये केला होता। तो भारतात चांगली बॅटिंग करायचा, पण विदेशात त्याच्या बॅटमधून रन्स यायचे नाहीत। या सिरीज आधी विदेशी पिचवर गिलचं एव्हरेज 25 पेक्षाही कमी होतं, पण या सिरीजमध्ये त्यानं तब्बल 75च्या एव्हरेजनं बॅटिंग केली। बरं, गिलनं फक्त बॅटिंगच नाही तर कॅप्टन्सीमध्येही आपला जलवा दाखवला। ओव्हल टेस्टचंच उदाहरण घ्या। या टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये एक वेळ इंग्लंडचा स्कोर 301 वर 3 विकेट असा होता। इथून इंग्लंड ही मॅच सहज जिंकेल असं वाटत होतं, पण गिलनं बॉलिंगमध्ये असे काही चेंजेस केले ज्यामुळं इंग्लंडची टीम बॅकफुटवर आली। सुरुवातीला गिल सुंदर आणि जडेजाला बॉलिंग देत होता, पण जेव्हा त्याच्या लक्षात आलं की स्पिनर्सला या पिचवर काहीच मदत मिळत नाहीये, तेव्हा तो आकाशदीपला घेऊन आला आणि त्यानं 111 वर खेळत असलेल्या हॅरी ब्रूकची विकेट काढली। शेवटच्या दिवशी जेव्हा इंग्लंडला 35 रन्स आणि भारताला 4 विकेट हव्या होत्या, तेव्हाही गिलनं मोठा जुगार खेळला। गिलनं नवीन बॉल न घेता सिराज आणि कृष्णा यांना जुन्या बॉलनंच बॉलिंग करायला सांगितलं। त्याचा हा निर्णय परफेक्ट बसला आणि भारतानं ओव्हल टेस्ट 6 रन्सनं जिंकली। एकूणच गिल या सिरीजनंतर खऱ्या अर्थानं एक लीडर आणि रिलायबल बॅटर म्हणून उदयास आला। या सिरीज आधी भारताच्या आणखी एका मोठ्या प्लेयरनं रिटायरमेंट घेतली होती। तो प्लेयर म्हणजे कॅप्टन रोहित शर्मा। विराट कोहलीनं कॅप्टन्सी सोडल्यावर रोहित भारताचा टेस्ट कॅप्टन झाला होता। त्यानं विराटचीच लेगसी पुढे चालवली। त्याच्या कॅप्टन्सीखाली भारतानं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल सुद्धा खेळली। पण
न्यूझीलंड आणि त्यानंतर ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या खराब परफॉर्मन्सनंतर रोहितनं टेस्टमधून रिटायरमेंट घेतली. रोहित कॅप्टनसोबतच ओपनिंग बॅटरही होता. मुळात तो ओपनिंगला यायला लागल्यापासूनच त्याच्या बॅटिंगमध्ये नवी धार दिसायला लागली होती. तो ओपनिंगला येऊन आक्रमक बॅटिंग करायचा आणि मिडल ऑर्डरसाठी मजबूत प्लॅटफॉर्म सेट करून द्यायचा. पण त्याच्या रिटायरमेंटनंतर आता ही जबाबदारी कोण घेणार हा मोठा प्रश्न होता. त्यावेळीच एंट्री झाली यशस्वी जयस्वालची. तसं पाहिलं तर यशस्वी जयस्वाल गेल्या 2 वर्षांपासून टीम इंडियाचा रेग्युलर प्लेअर आहे. त्याची आणि रोहितची ओपनिंग जोडी एकदम हिट होती. पण यात मुख्य जबाबदारी ही रोहितचीच असायची. यशस्वी नेहमीच त्याला स्पोर्टिंग भूमिकेत खेळायचा. पण आता इंग्लंडच्या दौऱ्यात यशस्वी भारताचा मेन ओपनर असणार होता. यशस्वीचा हा पहिलाच इंग्लंड दौरा, त्यात हिरवं पिच आणि स्विंग होणाऱ्या कंडिशन्स. इथं भल्या बॅटर्सचे करिअर सुरू होण्यापूर्वी संपलेत. पण यशस्वीचा विषय वेगळा होता. त्यानं त्याच्यासमोरचं चॅलेंज दोन्ही हातांनी स्वीकारलं आणि ओपनिंग बॅटर म्हणून इंडियन टीममधली आपली जागा फिक्स केली. 5 मॅचच्या 10 इनिंग्समध्ये 411 रन्स, 2 सेंचुरी आणि 2 हाफ सेंचुरी. पहिल्यांदाच इंग्लंडच्या दौऱ्यावर गेलेल्या प्लेअरसाठी हे आकडे जबरदस्त आहेत. यशस्वीनं यापूर्वी ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या बॉर्डर गावस्कर सिरीजमध्ये खतरनाक बॅटिंग केली होती. या सिरीजमध्ये जेव्हा एकीकडे रोहित आणि विराटसारखे बॅटर फेल झाले होते तेव्हा यशस्वीच भारताचा बेस्ट बॅटर होता. आता इंग्लंड विरुद्ध सुद्धा त्यानं शानदार बॅटिंग करून टीममधलं आपलं महत्त्व सिद्ध केलंय. या सिरीजमध्ये यशस्वी आणि राहुलची जोडी मस्त जमली. यशस्वीच्या फिअरलेस बॅटिंगमुळे राहुलवरचं प्रेशरही कमी झालं. त्यामुळं के. राहुल मोकळेपणानं खेळू शकला आणि त्याच्या बॅटमधून सुद्धा खोऱ्यानं रन्स निघाले. या सिरीजमधल्या यशस्वीच्या बॅटिंगची प्रशंसा इंग्लंडचा महान बॉलर स्टुअर्ट ब्रॉडनंही केली आहे. इंग्लंडची टीम गेल्या वर्षी मार्च महिन्यात भारताच्या दौऱ्यावर आली होती. तेव्हा यशस्वीनं खतरनाक बॅटिंग केली होती. आताही इंग्लंड विरुद्ध त्यानं आपला फॉर्म कायम ठेवला. त्यामुळं इंग्लंड विरुद्ध यशस्वी हमखास खेळतोच असं त्याचं नाव झालंय. त्यामुळं या दौऱ्यात एक यशस्वी जयस्वाल हा यशस्वी प्लेअर भारताला मिळाल्याचं पाहायला मिळतं. या सिरीजमध्ये भारताचा आणखी एक महत्त्वाचा प्लेअर नव्हता ज्यानं गेल्या काही वर्षात बॉलिंगमध्ये भारतासाठी मॅच फिरवली आहे. तो प्लेअर म्हणजे मोहम्मद शमी. विराट कॅप्टन असताना शमी टीम इंडियात रेग्युलर होता. तो टेस्टमध्ये भारताचा मेन बॉलर होता. पण गेल्या 2 वर्षात त्याला फिटनेसनं साथ दिली नाही. त्यामुळं तो सारखा टीमच्या आत बाहेर होतोय. बॉर्डर गावस्कर सिरीजसाठी शमी ऑस्ट्रेलियाला जाणार अशी चर्चा त्यावेळी झाली होती. पण फिटनेसमुळेच तो जाऊ शकला नाही. नंतर या इंग्लंडच्या दौऱ्यातही त्याच्या नावाची चर्चा झाली पण त्याचं सिलेक्शन झालं नाही. त्याच्या जागी टीममध्ये आलेला बॉलर म्हणजे आकाशदीप. आता शमी आणि आकाशदीप यांची बॉलिंग स्टाईल जवळपास सारखीच आहे. हे दोघंही सीम बॉलर्स म्हणून ओळखले जातात. शमीची सीम मुवमेंट एकदम परफेक्ट असते. सोबतच त्याचा टप्पासुद्धा ॲक्युरेट असतो. आकाशदीपची बॉलिंगसुद्धा तशाच प्रकारची आहे. या सिरीजमध्ये आकाशदीपनं 3 टेस्ट खेळल्या ज्यात त्यानं एकूण 13 विकेट घेतल्या. वरवर पाहिलं तर वाटेल यात काय भारी, पण आकाशदीपनं दुसऱ्या टेस्टमध्ये जे केलं ते चमत्काराच्या पलीकडचं होतं. एजबॅस्टन इथं झालेली ही टेस्ट आकाशदीपची इंग्लंडमधली पहिलीच टेस्ट होती. लीड्समधल्या पराभवानंतर भारत सिरीजमध्ये 1-0नं मागे पडला होता. पण या टेस्टमध्ये आकाशदीपनं एकूण 10 विकेट्स घेतल्या आणि भारताला रोमांचक विजय मिळवून दिला. चेतन शर्मा यांच्यानंतर इंग्लंडमध्ये एका टेस्टमध्ये 10 विकेट घेणारा आकाशदीप भारताचा दुसराच बॉलर बनला. जसप्रीत बुमराच्या अनुपस्थितीत भारत त्याला मिस करणार नाही याची काळजी आकाशदीपनं घेतली. इंग्लंडच्या दुसऱ्या इनिंगमध्ये त्यानं 6 विकेट काढल्या. इंग्लंडमध्ये अशी कामगिरी करणारा तो भारताचा पहिलाच पेसर. त्यानं या टेस्टमध्ये 187 रन्स देऊन 10 विकेट घेतल्या. इंग्लंडमध्ये कोणत्याही भारतीय पेसरचा हा बेस्ट परफॉर्मन्स आहे. आकाशदीपनं फक्त बॉलिंगच नाही तर बॅटिंगमध्येही आपला जलवा दाखवला. शमी टीममध्ये असताना जेव्हा भारताला नाईट वॉचमनची गरज पडायची तेव्हा बॅटिंगसाठी तोच यायचा. यावेळी ही जबाबदारी आकाशदीपनं पार पडली. ओव्हल टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये आकाशदीप नाईट वॉचमन म्हणून खेळायला आला. दुसऱ्या दिवशी त्यानं यशस्वी जयस्वालसोबत बॅटिंग करत भारताची विकेट पडू दिली नाही. त्यानंतर तिसऱ्या दिवशी जेव्हा तो बॅटिंगला आला तेव्हा वेगळ्याच अवतारात दिसला. आकाशदीपनं या इनिंगमध्ये 66 रन्स मारले. 14 वर्षात कोणत्याही नाईट वॉचमननं भारतासाठी केलेली ही पहिली हाफ सेंचुरी आहे. त्याच्या बॅटिंगमुळं भारताला दुसऱ्या इनिंगमध्ये इंग्लंडपुढं मोठं टार्गेट सेट करता आलं होतं. या सिरीजमध्ये जसप्रीत बुमराचा फिटनेस हा सगळ्यात चर्चेचा मुद्दा होता. बुमरा सिरीजच्या 3 मॅच खेळला. त्याच्या अनुपस्थितीत भारताची बॉलिंग लाईनअप लीड करणारा बॉलर म्हणजे मोहम्मद सिराज. सिराजनं या सिरीजमध्ये एकूण 23 विकेट घेतल्या. तो सिरीजमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा बॉलर आहे.
त्यालाच प्रसिद्ध कृष्णानं उत्तम साथ दिली. त्यानं सिरीजच्या 3 मॅचेसमध्ये 14 विकेट काढल्या. या दोघांनी मिळून जसप्रीत बुमराच्या अनुपस्थितीत भारताची बॉलिंग लाईनअप लीड केली. शेवटच्या टेस्टमध्ये सिराजनं 9 विकेट घेतल्या तर कृष्णानं 8. या दोघांच्या बॉलिंगमुळे भारतानं ही टेस्ट जिंकून सिरीज बरोबरीत आणली. त्यामुळं भारताची बॉलिंग लाईनअप फक्त बुमरावरच डिपेंड नाही हे सुद्धा यातून सिद्ध झालं. तसं पाहिलं तर विराट असो किंवा रोहित त्यांच्यासारख्या लेजेंडरी प्लेयर्सना थेट रिप्लेस करणं हे सोपं काम नाही. पण शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारताच्या यंग ब्रिगेडनं या मार्गानं पावलं टाकल्याचं दिसून येतं. इंग्लंड विरुद्धच्या सिरीजमध्ये याची झलक पाहायला मिळाली. आता येणाऱ्या सिरीजमध्ये ही टीम कशी परफॉर्मन्स करते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला काय वाटतं? भारताच्या यंग प्लेयर्सनं विराट आणि रोहित सारख्या लेजेंडरी प्लेयर्सना खरंच रिप्लेस केलंय का? ह्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.